मी मी त्याच्याबद्दल मराठा आहे, नाही, पण मला मराठ्याची असं वाटतं भूमिका की महाराष्ट्रात मुद्द्याची आपण दहशतीची कधीच चर्चा नाहीये, करूया. मोठ्या भावाची आहे, सगळ्यांना समजून घेण्याची आहे. हा आणि याच्यामध्ये एक धोका आहे बघा. आमचा मराठवाड्याचा प्रश्न सुटला असता, आम्हाला जी आर मिळाला होता, तो कुणाच्यामुळं नाही सुटला हे हा सुद्धा समाजाने लक्षात घेतलं ठीक आहे, पाहिजे. ठीक माझी आहे, ही कळकळ आहे की आम्ही समजा दिलं जरी आणि एक माणूस कोर्टात गेला तर आमचं ठीक सगळ्यात आहे, मोठं ठीक आहे. नुकसान होईल तुमचा इतिहासात. तुमचा मुद्दा पोहोचला चित्र. ॲडव्होकेट मंगेश ससाणे आपल्या सोबत आहेत. मंगेशराव, सातत्याने एक मांडणी केली जाते की आज मराठा समाजामध्ये लाखोंच्या संख्येनं जर अशा प्रकारची कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, त्याची प्रमाणपत्र दिली गेलेली आहेत, जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त समाज आज ओबीसीमध्ये गेलेला आहे. मग उर्वरित जो समाज आहे त्याला ओबीसी म्हणून मान्यता द्यायला हरकत काय, ही मांडणी सातत्याने केली जाते. तुमचं याच्याबद्दलचं कायदेशीर काय म्हणणं आहे? तुम्ही वकील आहात, अभ्यासक आहात म्हणून विचारतो. नाही, नक्कीच खरं म्हणलं तर हा जो कुणबीचा जो विषय आला तो, कारण की आता शिवानंद भानुसेंनी एकदम चांगल्यारीत्या चुकीच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या. कालेलकर आयोग, त्यानंतर बीडी देशमुख कमिटी, त्याच्यानंतर मंडल आयोग 1982 साली, त्या तिन्ही आयोगामध्ये मराठा समाजाला सामाजिक मागास ठरवलं गेलं नाही, ते ओबीसीच्या लिस्टमध्ये नव्हते. त्याच्यानंतर मग खत्री आयोग, जो सराफ आयोग, बापट आयोगाने पण मराठा समाजाचं मागासले पण फेटाळलेलं आहे. भानुसे साहेब म्हणले की ते स्वीकारले, तर ते फेटाळलेलं आहे. मग एवढं सगळं असताना त्याच्यानंतर 2014ला ECBC ऍक्ट आला, नारायण राणेंच्या कमिटीने दिला. त्यावेळेस पण असाच प्रयत्न झाला की सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरवलं जायचं, म्हणजे 15-4 आणि 16-4. सामाजिक आणि शैक्षणिक मागास कोणता समाज असतो? आरक्षणाचं तत्व काय आहे? पर्याप्त आहे, इनएडिक्वेट रिप्रेझेंटेशन. तुम्ही प्रवाहाच्या बाहेरच्यांना प्रवाहात घ्यायचं. मग कुणापासून तरी संरक्षण म्हणजेच आरक्षण आहे. मग महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण देणं मग संरक्षण कुणापासून आहे? त्यामुळं ह्या सगळ्या लिगली जाता येत नाहीये. नाही 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 नाही, एक मुद्दा वकील साहेब मला सांगा. समजा कालपर्यंत जी व्यक्ती मराठा होती त्यांची नोंद सापडली, ते ओबीसी झाले, मी त्याच्याबद्दल बोलतोय. नक्की मी सांगतो होता. आता याच्यामध्ये झालं काय, 2018चा जो एसीबीसी ऍक्ट तो फेटाळला 5 मे 2021ला. त्याच्यानंतर आता पण नवीन आला 10% एसीबीसी. आता विषय असा होतोय की मराठा समाजाला सामाजिक मागासले पण सिद्ध होत नाहीये. सिद्ध करायचा प्रयत्न केला तरी कोर्ट फेटाळते. म्हणून बॅकडोर एंट्री म्हणून हे कुणबीचं खूळ काढलं गेलंय. आता कुणबीच्या बाबतीत मी सांगतो, आता या शिंदे कमिटीच्या माध्यमातून जे रेकॉर्ड तपासले त्याच्यामध्ये जैन कुणबी, मारवाडी कुणबी, ब्राह्मणांच्या पण काही नोंदी कुणबी सापडल्यात, मुस्लिमांच्या पण काही नोंदी कुणबी सापडल्यात. मग सगळ्यांनाच कुणबी करायचं का? मी विचारतो प्लीज, माझ्याकडे वेळ कमी आहे. श्रीमंत कोकाटे सरांना मला विचारायचं, सर हाच मुद्दा उपस्थित केला जातोय की जर कुणबीच्या नोंदी सापडल्या तर मग ह्या बाकीच्या ज्या ओपन मधल्या आता खुल्या प्रवर्गातल्या ज्या जाती आहेत त्या सरसकट त्या जातींना आपण ओबीसी म्हणू शकतो का किंवा घोषित करू शकतो का? हे पहा, सगळ्यात महत्वाचं, मराठा ही जात नाही हे आपण समजून घ्या. छत्रपती शिवाजीराजेंच्या काळातील जर का डॉक्युमेंट आपण पाहिलं तर मराठ्यांनी किल्ला जिंकला, मराठ्यांचे फत्ते झाले. मराठा म्हणजे कोण? ते भोसले, पाटील, जाधव, शिंदे, पवार, चव्हाण एवढे मर्यादित मराठा नाहीत. मराठा या शब्दाची व्याख्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी या ग्रंथामध्ये केलेली आहे. कुणबी, माळी, मातंग, महार, धनगर, सुतार, लोहार, कुंभार, आगरी आदी मिळून मराठा, ही व्यापक व्याख्या मराठा समाजाची. आणि आजचा मराठा समाज हा मूळचा कुणबी आहे. याला सगळ्यात महत्वाचा पुरावा म्हणजे 13व्या शतकामध्ये लीळाचरित्र नावाचा ग्रंथ आहे, जो माहीम भट्टाने लिहिलेला चक्रधरांचं चरित्र आहे. 13व्या शतकातलं, म्हणजे 800 वर्षापूर्वीच आहे. त्यामध्ये देखील आजच्या मराठ्यांचा उल्लेख कुणब्याचा सापडतो. तुकाराम महाराजांची जी गाथा आहे त्या गाथ्यामध्ये सुद्धा अनेक अभंग आहेत. बरे झालो देवा कुणबी केलो, नाही तर दंभे जास्त मेलो. आता तुकाराम महाराजांचे देऊचे जे वंशज आहेत ते सगळे मराठा म्हणून लावतात, पण त्यांच्या जुन्या नोंदी कुणबी आहेत. त्यामुळे आजचे मराठा त्याच्यामधली गोष्ट आहे. मग सर सगळ्यांचेच कुणबी दाखले, कुणबी नोंदी आहेत ना, ब्राह्मणांच्या पण नोंदी आहेत. मराठा जे बोललं जातं ना, हे डुप्लिकेट ओबीसी आहेत. कसं डुप्लिकेट? मातंग समाजाच्या पण कुणबी नोंदी आहेत. डुप्लिकेट ओबीसी कसं म्हणणार? लक्ष्मणजी हा आवाज पोचतोय का माझा? हा येतो जरा लवकर, कारण वेळ कमी आपल्याकडे. हा नाही, मला थोडासा मला जास्त वेळ मिळावा माझी विनंती आहे. कारण मला काही तुमच्या समोर कोकाटे साहेबांनी जे सांगितलं की मराठा हा प्रदेशवाचक होता मान्य आहे मला, पण विषय काय आहे की आता हिंदू मराठा असं जात आपली आहे की नाही तेवढी मला सांगा फक्त.
आहे की नाही? नाही जुनी नाही कागद नाही एक मिनिट जुने एक मिनिट रेफरन्स घ्यायचे का नाहीत आपण? हाकेश नाही सर, नाही नाही हाकेश घ्यायचे सर, ना नाही. घ्यायचे हाकेश घ्यायचे सर, एक मिनिट हाकेश सर, आपण जुने रेफरन्स एक- घ्यायचे हो का मला नाही? बोलू द्या कंटिन्यू बरं हा बोला बोला. बरं तुमचा मुद्दा हा, पूर्ण एक- करा. एक मिनिट, एक मिनिट. मुद्दा तुम्हाला सोडत नाही मी. सगळ्यांना हा. कुणबी म्हणून ओबीसी करून टाका. हा, नागवड्यांचे एक पण मिनिट मला मला जुने बोलू द्या. reference त्याच्यामध्ये घ्या, ठेवतो. ब्राह्मणांचे विलासजी, घ्या, विलासजी. जैनांचे घ्या, मुस्लिमांचे विलासजी मला घ्या. कंटिन्यू करू द्या. बरं सगळ्यांचे लक्ष्मणजी जुने तुम्ही reference आहे. तुम्ही सलग 1.5 मिनिट बोला. हा, 1.5 मिनिट हा. फक्त 1.5 हे बघा मिनिट. हे बघा विलासजी, 1900 मला पण वेळ द्या या संदर्भात. हा हो 1928चा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आहे 96 कुळी मराठा हे क्षत्रिय आहेत. आता एक मिनिट हा. दुसरा एक विषय असा आहे की मराठा ओबीसीकरण सर्वोच्च न्यायालयाला अमान्य अशोक कुमार ठाकूर विरुद्ध भारत सरकार 2008. आता अजून एक सांगतो तुम्हाला की मराठा व कुणबी एक नाहीत सर्वोच्च न्यायालय जगन्नाथ दामोदर खोले निकालावर शिक्कामोर्तब. आणखीन एका विषयाकडे मराठा व कुणबी एकच आहेत असं मानणे हा सामाजिक मूर्खपणा होय. मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद तत्कालीन औरंगाबाद बेंच मारला पल्ले. जस्टिस मारला पल्ले मी तुमच्या समोर किती किती दाखवले आता. हे हायकोर्टाचे निकाल आहेत सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत म्हणजे न्यायालयाचे निकाल आहेत. मग आता ह्या निकालापेक्षा आपण मोठे आहोत का? नाही नाही सर्वोच्च नाही नाही, ऐका न्यायालयानं ना ऐका ना ऐका ना मी फक्त एक विचारतो भानुसे सर तुम्ही याच्याबद्दलची कमेंट करू शकाल. जर समजा अशा एक- एकच शब्द add पद्धतीनं करतो सरकारने एक त्याच्यामध्ये. जी आर काढला आणि सांगितलं की मराठा कुणबी एक आहेत असा जी आर काढला तर टिकणार आरक्षण मिळेल का? जर इतक्या वेळा ते चॅलेंज झालेलं असेल आणि सुप्रीम कोर्टाचे इतके वेगवेगळे आदेश त्याच्याबद्दलचे असतील Judgment निर्णय असतील. विलासजी, मला फक्त एकच मुद्दा वीरेंद्र सांगू द्या. तुम्हाला बोलायचं आहे हो, मला वीरेंद्रजी एक मुद्दा तुम्ही सांगायचा. बोला प्लीज मी अडवत नाही तुम्हाला. हाके साहेबांना सांगायचं हाके साहेब आपला महाराष्ट्र आहे एवढा मोठा महाराष्ट्र आणि मोठ्या मनाचा महाराष्ट्र आहे. हो. मी तुम्हाला एक उदाहरण फक्त देतो. मुंबईमध्ये मी रजिस्टर्ड संस्थांची यादी 1900 सालापासून आणली होती आणि त्याच्यामध्ये मला एक रजिस्टर्ड संस्था मिळाली. त्याचं नाव होतं अखिल भारतीय क्षत्रिय मराठा धनगर समाज हो. लिमिटेड आणि ती आजही अस्तित्वात असावी असं मला वाटतं. म्हणजे पूर्वीचे जे लोक होते ना ते आपण क्षत्रिय मराठे सर्वांना म्हणायचो आणि पुढे धनगर लावायचो. आज त्याच्यानंतर मंडल आयोगामध्ये आपण जाती जातीवरती स्प्लिट झालेलो आहोत आणि वेगवेगळे झालेले आहेत. त्यामुळे एक फक्त लक्षात घ्या मी तुम्हाला एकदम चांगल्या यांनी सांगतो की आपले जे मागचे जे संबंध आहेत ते आपल्या ह्या बाकीच्या गोष्टीच्या संघर्षामध्ये जास्त ताणू नये तुटू नये एवढीच एक व्यापक म्हणजे माफक माझं अपेक्षा. उत्तर मला धन्यवाद. द्यायचं हा साहेबांना. प्लीज 30 सेकंद माझा एकदम वेळ बरोबर. संपलाय. हे बघा, आणि हे बघा. मला वाटतं हे विलासजी. पार्ट 2 करावं लागणार आहे. विलासजी हा बरोबर विलासजी. संबंध तुटले नाही पाहिजे. विनंती आहे की 10% ईडब्ल्यूएस आरक्षण जे दिलेलं आहे ते 15/6 आणि 16/6 प्रमाणे दिलेले मग ते का सोडताय? का नको आहे बरं अजून एक ते त्यांच्या का प्रश्नांना नकोय? पवार साहेबांच्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं आहे विलासजी. 30 सेकंद हा धनगर समाज क्षत्रिय कारण तो अटक कटक पर्यंत होळकर वगैरे होते हा इतिहास आहे. पण आपण ज्यावेळी आदिम एसटीचं आरक्षण ज्या आमच्या आदिवासी बंधूंना दिलं जातं ते पण गोंडवाना राज्य होतं त्यांचं. ते पण क्षत्रिय होते वीर योद्धे होते. भारताचा आदिम इतिहास ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी आमचे आदिवासी राज्य खूप मोठे होते ना. अहो पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ऐका देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यावेळी काय इथं नीती ठरली धोरण ठरलं अभ्यास झाले त्याच्यावरती महामानव डॉक्टर बाबासाहेब सगळेच मराठी श्रीमंत नाहीत ना. कोण अहो गरिबी हटवसाठी मग प्रोग्राम नाही ना हा. त्यासाठी ईडब्ल्यूएस आहे. गरिबी त्यासाठी हटवता EWS प्रोग्राम नाही ना आरक्षण आहे. हा. गरिबासाठी आणि ईडब्ल्यूएस आरक्षण गरिबीसाठी आहे. EWS गरिबासाठी दिले ना. ईडब्ल्यूएस आरक्षण गरिबी आहे. हटवण्यासाठी ठीक आहे. देवेंद्र मराठा फडणवीस समाज साहेबांनी- सामाजिक माफ दृष्ट्या करा. मागास आहे माफ का? करा, माझी शिंदे इच्छा साहेबांनी नाहीये. दिलं ना आरक्षण गरिबी माझी हटवण्यासाठी. इच्छा नाहीये. काळजावर दगड ठेवून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो इतकी चर्चा सुंदर चांगली सगळ्यांना दाद देतो मी. आज खूप चांगले मुद्दे तुम्ही मांडले आणि एवढी चांगली चर्चा मला थांबवावी लागते. मजबुरी आहे माझी. वेळ माझा संपलेला आहे पण